लायसन परवाना परत केला याचा अर्थ त्याच्यातनं त्यांची सुटका होत नाही। परवाना परत केला याचा अर्थ त्यांनी हे मान्य केलेलं आहे की माझ्या डान्स बार माझ्याकडे अवैध काम चालू होतं। जर अवैध काम चालू नसेल तर परवाना परत करायचं कारण काय होतं? कारण सुरुवातीपासून ते सांगत होते की माझ्याकडे ऑर्केस्ट्रा चालतो आणि त्याचा परवाना माझ्याकडे आहे। जर ते व्यवस्थित नैतिकतेला आधारे जर त्यांचं काम चालू होतं, अजूनही पोलिसांचा तपास चालू आहे, तपास पूर्ण झालेला नाही, त्याच्या अगोदरच चोराने आपला चोरीचा माल पोलिसांना परत दिलाय आणि सांगितलंय की माझी ह्याच्यातनं सुटका करा, मी चोरीचा माल परत दिलेला आहे। कायद्याप्रमाणे गुन्हा घडलेला आहे। गुन्ह्यामध्ये सिद्ध होत आहे की ज्या गोष्टी महाराष्ट्रात बंदी घातलेल्या आहेत आणि ज्या बंदीची जबाबदारी गृह राज्यमंत्र्यावर आहे, त्याच गोष्टी गृह राज्यमंत्र्याच्या घरात आज चालू आहे। याच्यातनं गृह राज्यमंत्र्याची सुटका होऊ शकत नाही। परवाना परत केला किंवा परवाना रद्द केला म्हणजे या अवैध गोष्टीतनं त्यांची सुटका होत नाही। सावली बार अँड रेस्टॉरंटचा परवाना हा बार अँड रेस्टॉरंट चालवण्यासाठी दिला होता, तिथे डान्स बार चालवण्यासाठी दिला नव्हता, तिथे अवैध धंदे करण्यासाठी दिला नव्हता, तिकडे वेश्या व्यवसायासाठी दिला नव्हता, तिथे पिकअप पॉइंटसाठी दिलेला नव्हता। बाकीच्या गोष्टी अजून सिद्ध व्हायच्या आहेत, पण तिथे डान्स बार चालत होता। हे पोलिसांनी मारलेल्या आतापर्यंतच्या 4 छाप्यांमध्ये एकदा छापा पडलेला नाही। 2023 मध्ये 3 वेळा छापे पडलेत आणि 2025 मध्ये एकदा छापा पडलाय। मी काल स्वतः पोलिसांना भेटलो आणि पोलिसांना हे विचारलं की पोलिसांनी आतापर्यंत याच्यावरती काय कारवाई केली। ज्या वेळेला काल मी पोलिसांकडे गेलो त्यावेळेला आज त्यांनी परवाना परत केलेला आहे। म्हणजे मी परत प्रश्न विचारतोय, या चोरीचं झालं काय? तर आज चोर उठून गेलेले आहेत की हा चोरीचा मुद्देमाल परत करतोय, आमची सुटका करा। असं होणार नाही। गृह राज्यमंत्री ज्याच्यावरती महाराष्ट्र राज्याची कायदा सुव्यवस्था ज्यांच्या हातात आहेत तेच आज कायदा सुव्यवस्था पायदळीत तुडवत आहेत। म्हणजे चोरच भक्षक झालेले आहेत, ज्यांच्यावर जबाबदारी आहे। एका बाजूला